आज ना सकाळीच ना पाहुणे आल्यामुळे ना काही शूट झालाच नव्हता। दुपारी जेवण वगैरे झाली, मग त्यांनी सुद्धा पाहुणे वगैरे गेले, दुसरं कोणी नव्हतं। छोट्या नंदुबाईचे ना सासू सासरे आले होते, त्यांनी गेल्यानंतर ना दुपारी ना तूप बनवण्यासाठी घेतलं होतं। रात्री विरजण लावलं होतं, तेच ना छान असं घटसर दही बनून आलं होतं। ते मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि व्यवस्थित ना 5-10 मिनिटं ना मिक्सरला फिरून एका भांड्यात काढल्यानंतर ना रवीनं सुद्धा घोटायला घेतलं। रवीनं घोटलं ना असं वरती ना मस्त घटसर ना लोणी बनून आलं होतं। मग व्यवस्थित ते गोळा करून एका भांड्यात काढलं आणि गोळा बनल्यानंतर ना त्याला 2-3 टाईप धुवून घेतलं। स्वच्छ धुतलं ना अजिबात तुपाला वगैरे वास येत नाही आणि गोळा असा बनला होता। मग तो एक साईडला ना ते सुद्धा कडवायला ठेवले आणि कडवताना ना असा काही छान लुक आला होता तुपासाठी। आणि एक साईडला ना भांडी सुद्धा स्वच्छ करायला घेतली होती, ती सुद्धा स्वच्छ करून घेतली आणि परफेक्ट तूप बनलं बघण्यासाठी ना थोडं पाणी शिंपडून बघितलं, मग तडतड झालं ना परफेक्ट तूप बनलेलं असतं। मावं सुद्धा आले होते, त्यांच्यासाठी चहा फरसाण सुद्धा देऊन घेतला आणि उद्याच्या तयारीसाठी ना बाहेर जायचं होतं, तेच ना सिंपल अशी तयार झाले। मग ना ते गेले होते बाहेर, त्याच्यासाठी ना बाळासाठी ना एक ग्रीन शेडमध्ये ना फ्रॉक घ्यायचा होता, कारण ना उद्याला ग्रीन डे आहे, त्याच्यासाठीच तयारी चालू होती। मग ना यांचं ना फ्रॉक घ्यायच्या ऐवजी ना दुसरंच बघणं चालू होतं, मग ते सुद्धा घेऊन आले घरी येईस तोपर्यंत ना तूपसुद्धा थंड झालं होतं, ते सुद्धा ना एका डब्यात काढायला घेतलं होतं आणि तुपाचा लुक इतका छान आला होता सांगू मी। हळदसुद्धा घातली नाही तरीसुद्धा छान कलर आला होता आणि भांड्याचा कलर असा झाला होता। आणि जेवण वगैरे झाली, मग आहोने रेशनसुद्धा आणली होती, ती सुद्धा ना डब्यात भरून जिथल्या जिथं ठेवून सोडलं। आणि बाळाचं खेळणं बघा 10 वाजले तरी हिचं खेळणं काही संपतच नव्हतं। आणि तुमच्या घरी सुद्धा असे खेळ बनतात का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि